श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षामध्ये या पंधरवड्यात आपल्याला कोणत्या पितरांच्या सेवा करायच्या आहेत, कोणता उपाय करायचा आहे, त्याने तुमच्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद भरभरून प्राप्त होईल आणि तुम्हाला तुमचे पूर्वज तुम्ही खुश होऊन तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमचे आर्थिक संकट दूर होतील. तुमच्या मुलाचे जर लग्न जमत नसेल, जर मुलीचं जमत नसेल, तर ते पण यावर्षी तुमच्या मुलीचे लग्न होतील आणि तुमच्या घरामध्ये जर मुलं बाळ होत नाहीत कोण्या व्यक्तींना, कोण्या जोडप्यांना, तर ते पण होतील आणि तुमच्या घरामध्ये कोणतेही असे संकट असो ते दूर होणार आहेत या उपायाने. हा उपाय दिसायला आणि करायला खूप साधा सोपा आहे, पण खूप असा प्रभावी आहे. या पंधरवड्यामध्ये ह्या सेवेचं खूप महत्त्व आहे. तर जाणून घेऊया हा कोणता उपाय आहे. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ असा आहे की आपल्याला दक्षिण दिशेला किचनमध्ये तोंड करून एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्या जर मातीचा असेल तर उत्तमच आहे, जर नाही तर काहीच हरकत नाही. तुम्ही कोणत्याही दिव्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल टाकायचं आहे. आणि हो, मोहरीचं तेल आणि काळे तीळ तुम्ही आता पंधरवड्यामध्ये तुमच्याकडे नसेल तर आणून घ्या आणि तुम्ही ते तेल आणि काळे तीळ टाकून एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे आणि तिकडे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवता, माझं हे काम होत नाही, माझ्या मुलाबाळावर तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या, आमच्या घरात प्रगती होऊ द्या, म्हणून त्यांना प्रार्थना करायची. ओम पितृदेवताय नमः असा मंत्र बोलायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. रोज संध्याकाळी 6:30 वाजता हा उपाय करायचा आहे. या पंधरवड्यामध्ये न चुकता हा उपाय करायचा आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी अजून एक दिवा लावायचा, तो म्हणजे मुख्य दरवाजामध्ये, कारण या पंधरवड्यामध्ये आपल्या उंबरठ्यावर आपले पितृदेवता येऊन बसतात आणि त्यांनी आपल्या पूजेचं आपल्याकडून काही त्यांना आपल्या सेवा घडतील ह्याची ते वाट पाहत असतात. म्हणून आपण तिथे पण आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यांच्या स्मरणामध्ये. आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचं देवघर असेल तर त्या देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. त्याच्याने देवाचा आणि पितरांचा दोघांचाही तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. आणि अजून एक उपाय तो आहे, म्हणजे तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये एक हंडा किंवा माठ किंवा टाकी असेल तर टाकीच्या खाली तुम्हाला पितराच्या स्मरणात अजून एक दिवा लावायचा आहे. आणि जर तुमच्या जवळ आसपास शक्य असेल तर पिपळाचं झाड असेल तर पिपळाच्या झाडाखाली पण तुम्ही दिवा लावू शकता. त्यांच्यामध्ये पण पितृदेव वास करत असतात. त्या पंधरवड्यामध्ये त्यांना त्या झाडाला हात लावून तुम्हाला प्रार्थना करून घ्यायची आहे आणि दिवा लावायचा आहे. अशा ठिकाणी 5 दिवे तुम्हाला मी सांगितले आहेत. याच्यातले तुम्ही 2 उपाय जरी केले तरी चालते, फक्त न चुकता रोज करायचा आहे. त्याच्यातला एक उपाय म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून किचनमधला एक दिवा आणि दुसरा दिवा म्हणजे मुख्य दरवाजावरला दिवा, असे तुम्ही 2 दिवे तुम्ही न चुकता लावलं तरी चालते. याच्यातले तुम्ही कोणताही उपाय केला तरी चालेल. आणि पंचयज्ञ म्हणजे काय आहे? पंचयज्ञ आपल्याला पितरांसाठी आपल्याला करायचं असते या पितृपक्षामध्ये. तर त्याचं काय महत्त्व आहे, काय नाही, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला पाहता येतील. श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना. हा उपाय नक्कीच करा आणि अनुभव मला शेअर करा.